सुखी मनुष्य. एक भिकारी एका शेतकऱ्याच्या घरी भीक मागण्यासाठी गेला. तेव्हा त्याने पाहिले की त्या शेतकऱ्याच्या घरात त्याची पत्नी होती. तिने त्याच्यासाठी स्वयंपाक बनवून ठेवला होता. शेतकरी दिवसभर शेतामध्ये काम करून घरी आला तेव्हा त्याने आपल्या मुलांना बघितले. तो त्यांच्याबरोबर थोडा वेळ खेळला. नंतर त्याच्या पत्नीने त्याला हातपाय धुण्यासाठी पाणी दिले. त्यानंतर तो जेवण करण्यासाठी बसला असतानाच त्याच्या पत्नीचं लक्ष त्या भिकाऱ्याकडे गेलं. तेव्हा तिने त्या भिकाऱ्याला थोडं धान्य दिलं. भिकारी ते धान्य घेऊन निघून गेला. भिकारी रस्त्यात जात होता तेव्हा विचार करत होता, आपण पण हे काय जीवन जगत आहोत. दिवसभर कुत्र्यासारखे इकडे तिकडे भीक मागत राहायचे, नंतर भीक मागून आणलेले स्वतःच बनवायचे. त्या शेतकऱ्याचे जीवन किती सुखी आहे. त्याच्याकडे सुंदर घर आहे, पत्नी आहे, मुलं आहेत. तो त्याच्या आयुष्यात किती सुखी आहे. स्वतःचे अन्न तो स्वतः उगवतो. आपल्या परिवाराबरोबर प्रेमाने 2 घास खाऊ शकतो. त्याला कधीही कुठेही मागायला जावे लागत नाही. वास्तवात खरा सुखी तर तोच आहे. इकडे तो शेतकरी जेवता जेवता आपल्या पत्नीला म्हणाला की आपला मोठा बैल खूप म्हातारा झाला आहे. तो आता काहीही काम करत नाही. जर आपल्याला कुठून थोड्या पैशांची जमवाजमव करता आली तर या वर्षी आपण एक बैल विकत घेऊया. तो त्याच्या पत्नीला म्हणतो की साधुराम महाराज जे व्याजाने पैसे देतात त्यांच्याकडून काही पैसे व्याजाने घेऊन एक नवीन बैल आपण खरेदी करूया. तो जेवण केल्यानंतर साधुराम महाराज या व्यक्तीकडे व्याजाने पैसे मागण्यासाठी जातो, परंतु साधुराम त्याला व्याज देण्यासाठी नकार देतो. तो साधुराम महाराजांकडे खूप विनंती करतो, पाया पडतो. तेव्हा साधुराम कुठे त्याला 4 रुपये शेकडा व्याजाने पैसे देण्यासाठी तयार होतो. तो एका मोठ्या तिजोरीमधून एक पैशांची थैली आणतो आणि पैसे मोजून तो त्या शेतकऱ्याला देतो. रुपये घेऊन शेतकरी आपल्या घराकडे जाण्यासाठी निघतो. तेव्हा तो रस्त्यात विचार करतो की आपण पण हे काही जीवन जगत आहोत का. आपल्या घरात 5 रुपये सुद्धा नाही. किती विनंती करून साधुरामकडून आपण पैसे व्याजाने घेतले. साधुराम किती श्रीमंत आहे, त्याच्याकडे किती पैसे आहेत. वास्तवात सुखी साधुरामच आहे. साधुरामचे एक छोटेसे कपड्यांचे दुकान होते. तो एका मोठ्या दुकानातून कापड घेत असे आणि आपल्या छोट्याशा दुकानामध्ये तो विकत होता. दुसऱ्या दिवशी साधुराम एका मोठ्या व्यापाऱ्याकडे कापड घेण्यासाठी त्याच्या मोठ्या दुकानात गेला. त्या शेठजीचे नाव होते पृथ्वीचंद. त्याने त्या पृथ्वीचंदच्या दुकानातून कापड घेतले व तो तेथे बसला होता की इतक्यातच त्याला काही फोन आले. कोणी मुंबईहून बोलत होतं तर कोणी कलकत्त्याहून. प्रत्येकजण आपापल्याला झालेला नफा त्याला सांगत होतं. कोणाला 2 लाख रुपये तर कोणाला 5 लाख रुपये असे ते त्यांचा नफा त्याला सांगत होते. साधुराम हे सगळं बघतच होता. नंतर थोड्या वेळाने तो तिथून त्याला लागणारे कापड घेऊन निघून गेला. रस्त्यामध्ये तो विचार करत होता की आपलेही हे काही जीवन आहे का. आपण 200-400 रुपये कमवतो व आपण आपल्याला सावकार समजतो. पृथ्वीचंद्राला तर एका दिवसातच लाखो रुपयांचा फायदा होतो. खरा सुखी तर तोच आहे. इकडे पृथ्वीचंदला त्याच्या दुकानात बसलेला असतानाच एक फोन आला की 5 लाख रुपयांचे त्याला नुकसान झाले आहे. तो आता खूप चिंतित झाला. तेवढ्यातच नोकर येतो व त्याला सांगतो की आज तुम्हाला रायबहादूर शेठजींकडे जेवणासाठी आमंत्रण आहे. तुम्हाला तिथे जावं लागेल. गाडी तयार आहे. पृथ्वीचंद आता रायबहादूर यांच्या महालासारख्या घरी येतो. त्याचे घर जणू एक महालच दिसत होते, ज्याच्यात सोन्या चांदीच्या खुर्च्या होत्या. तिथे विविध क्षेत्रातील मोठमोठे लोक आलेले होते. कलेक्टर, कमिशनर, मोठमोठे अधिकारी तेथे आलेले होते. तसेच विविध मोठमोठे सेठही लोकही तेथे आलेले होते. तेथे आलेल्या मोठमोठ्या लोकांबरोबर रायबहादूरने जेवण केले. नंतर मौजमजा करत बाकी लोक तिथून निघून गेले. आता पृथ्वीचंद देखील आपल्या गाडीजवळ येत होते. रस्त्यात ते विचार करत होते की आपली पण काही जीवन आहे का. आपल्याला 5 लाख रुपयांचे नुकसान झाले तर आपण चिंतित आहोत. रायबहादूरचे किती थाट आहे. कलेक्टर तसेच मोठमोठे अधिकारी त्यांच्या घरी येतात. वास्तवात सुखी तर रायबहादूरच आहे. या कथेमधून आपल्याला समजते की वास्तवात सुखी तोच प्राणी आहे जो खरा समजदार, समाधानी असतो. व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होणे म्हणजे सुख नाही, कारण इच्छांना अंतच नसतो. सुख दुःख हे जीवनात सुरूच असतात. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा.